नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सामाजिक कार्यातील योगदान या विषयावर. आणि या विषयावर आज आपल्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र राज्याचे विश्वस्त सदस्य, महा एनजीओ फेडरेशनचे महाराष्ट्राचे संस्थापक, माहेश्वरी विद्यामंडळ प्रचारक मंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शेखर मुंदळा सर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची जे सामाजिक कार्य आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. शेखर मुंदळा यांनी महा एनजीओ फेडरेशनद्वारे केलेलं जे समाजकार्य आहे त्यात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 1500 सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांचं महाराष्ट्रव्यापी संघटन निर्माण कार्य, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सक्षमीकरणासाठी 100 पेक्षा अधिक विविध कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरांचं, सामाजिक उपक्रमांचं आयोजन, त्याचप्रमाणे आजपर्यंत 300 पेक्षा अधिक संस्थांना 80 लाख रुपयेपर्यंत आर्थिक अथवा वस्तू रूपात सहकार्य केले. तसंच दुष्काळग्रस्त जनावरांना चारा वाटप, शेतकरी युवक यांच्यासाठी कीर्तनांच्या माध्यमातून प्रबोधन आणि नागरिकांसाठी सहकार्याचा उपक्रम त्यांनी केलेत. आळंदी पंढरपूर वारीमध्ये वारकरी भाविकांसाठी वारकरी सेवा रथाचं आयोजन त्यांनी केलंय. तसंच कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 20 जिल्ह्यातून 2 लाख लोकांना अन्नधान्य, मास्क, पीपीई किट, आयुर्वेदिक काढा यांचं वाटप देखील त्यांनी केलंय. त्याचबरोबर गावातून आत्मनिर्भर ग्राम याविषयी 1 लाख मजुरांना रोजगार देण्यासाठी त्यांचं सेवा कार्य सातत्यानं सुरू आहे. शेखर मुंदळा यांना आजपर्यंत त्यांच्या कार्यासाठी अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. कोपरगाव भूमिपुत्र पुरस्कार 2007 मध्ये कोपरगाव भूमिपुत्र समितीच्या माध्यमातून त्यांना सुपूर्द करण्यात आला. एबीपी इंडियन एसएमई 100 पुरस्कार, त्याचप्रमाणे 2013 मध्ये हा पुरस्कार इंडियन सेमी फोरमच्या माध्यमातून त्यांना देण्यात आला. राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार हा 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या माध्यमातून त्यांना प्रदान करण्यात आला. एम्पायर अवॉर्ड हा 2019 मध्ये सामाजिक कार्यातल्या योगदान आणि सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरण कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल एम्पायर इंडिया या समूहातर्फे त्यांना गौरवण्यात आलं. जीवन गौरव हा फेब्रुवारी 2020 मध्ये म्हणजे आत्ताच अहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. जेवढं सामाजिक कार्य तेवढंच त्या सामाजिक कार्याची दखल तेवढ्याच पातळीवरती ही अनेक संस्थांनी, अगदी महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यामुळे आज त्यांच्या हातून हे घडलेलं जे काही सामाजिक कार्य आहे ते कसं घडलं याच्याविषयी मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि खूप मोठं सामाजिक कार्य आम्ही आता या तुमच्या ओळखीच्या निमित्तानं आम्हाला बघायला मिळालं. पण महा एनजीओ या फेडरेशनची तुम्ही स्थापना केली, त्याचे तुम्ही संचालक आहात आणि ती संस्था आज खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम करते. त्याची संकल्पना ही कुठून आली? 2017 एप्रिलमध्ये, त्याच्या आधी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी जे माझे गुरु आहेत आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा मागच्या 20 वर्षापासून काम करतो, तर त्यांनी अनेकदा सांगितलं होतं की मोठ्या एनजीओना मदत ही मिळतच असते, कारण त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतात, त्यांची ओळख असते, CSR कंपन्यात ओळख असते. पण छोट्या एनजीओचे खूप हाल आहेत. तेव्हा मला काही माहित नव्हतं काय सांगतायत ते ऍक्च्युली. पण त्याच्यानंतर मग मी हा विषय सिरियसली घेतला आणि मग मी एप्रिलमध्ये 100 एनजीओना बोलवलं पुण्यातल्या आणि त्यांना म्हटलं मी तुम्हाला स्टॉल देतो, तुम्ही तुमचं प्रोडक्ट, तुमचं काम डिस्प्ले करा आणि लोकांना कळू द्यात की तुम्ही काय करताय. त्याच्यात सगळे छोटे एनजीओ घेतले मी. एन्व्हायरमेंट असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, असे 25 प्रकारचे एनजीओ आता आमच्या अंडर रजिस्टर्ड आहेत. तर त्यांना मी एक्झिबिशन मध्ये स्टॉल दिला आणि त्या स्टॉलला सांगायला खूप आनंद वाटतो की 10,000 लोकांनी 8 तासात व्हिजिट केली. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की खूप मोठं काम आणि खूप मोठा गॅप आहे, कारण लोकांना माहितीच नाही. आजही तुम्ही विचारा की मला डोनेशन द्यायचं तर लवकर तुम्हाला आठवणार सुद्धा नाही की कोण एनजीओ आहेत. मोठे एनजीओ तुमच्या लगेच लक्षात येतील आणि मग फ्लो सगळा तिकडे जातो. पण मी एक सांगतो, मोठे एनजीओ काम करतायत असं नाही, पण छोटे एनजीओ खूप काम करतायत. आणि जे काम 5 लाखाचं मोठे एनजीओ करतात ते 2.5 लाखात छोटे एनजीओ करतात, कारण त्यांचे खर्च नाहीयेत, ते स्वतः काम करतात. आणि म्हणून मग हा सगळा बांधला मी कार्यक्रम आणि 4 महिने याच्यावर स्टडी केला
कारण की आर्ट ऑफ लिव्हिंगचा अनुभव असल्यामुळे की कशा प्रकारे याला रन करायचं, याला नाव काय द्यायचं. मग आपण महा एनजीओ फेडरेशन हे नाव दिलं आणि 4 महिन्यामध्ये 500 एनजीओ आपल्याकडे जमा झाल्या. त्यांना रजिस्टर केलं आणि पहिलं पुस्तकाचं लॉन्चिंग 15 ऑगस्ट हे चूज केलं आणि 15 ऑगस्टच्या दिवशी केलं. आणि 3 लाईनी आमच्या सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला लक्षात येईल की महा एनजीओ फेडरेशनची कल्पना काय. सगळ्यात आधी माझा देश माझी जबाबदारी, हे आमचे स्लोगन आहे पहिला. कारण की आपण प्रत्येक वेळी सगळ्यांची जबाबदारी घेतो, पण देशाची जबाबदारी घ्यायला बोलायला खूप लोक पुढे येतात, पण घ्यायला कोणी तयार होत नाही. म्हणून तो पंच नेहमी राहावा म्हणून पहिला आमची कुठलाही मेसेज असेल तर पहिला असतं माझा देश माझी जबाबदारी आणि मग सगळं असतं. मग दुसरा आम्ही कार्यक्रम लॉन्च केला नाते समाजाशी. त्या नाते समाजामध्ये आम्ही दर महिन्याला कार्यक्रम घेतो आणि विशेष म्हणजे आम्ही खूप विचार करून अख्ख्या महा एनजीओ फेडरेशन मध्ये कुठली पोस्टच नाहीये. चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन नाही, ट्रेजरर नाही, सेक्रेटरी नाही, सगळे मेंबर म्हणून काम करतात. 10 एनजीओचेच मेंबर आम्ही घेतो आणि त्यांना सांगतो की 1 वर्ष आता तुम्ही चालवायची. वा, ही कल्पना खूप हिट झाली कारण त्यांना वाटायला लागलं की हे माझं आहे आणि म्हणून त्यांनी इतकी सुंदर रन केली. ऑफकोर्स म्हणजे मी आणि माझे सहसंस्थापक आहेत विजय वरुडकर यांच्या कल्पनेतून हे सुरू झालं. आता आमची कोर कमिटी खूप चांगलं काम करते, पण ह्या कल्पनेमुळे खूप हिट झालं. आणि दुसरं कारण एनजीओ मध्ये सर इगो खूप असतात, तर त्यामुळं आम्ही काय केलं, स्टेजवर कोणीच बसत नाही आमच्या. ज्याला बोलायचं तो वक्ता येतो आणि तो मग त्याचं झालं की खाली येतो, फक्त मोठे प्रोग्राम सोडले तर. त्यामुळे सगळ्यांना फील आलं की असं काही कोण स्पेशल नाहीये इथे आणि त्याच्यामुळं खूप चांगलं झालं, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि 3 वर्षामध्ये आम्हाला 1500 एनजीओ आज आमच्याकडे सर रजिस्टर्ड आहे. आणि आम्ही सगळ्या दृष्टीने त्यांना फक्त मदत आणि हेल्प आणि सपोर्ट याच्यासाठी हे फेडरेशन तयार केलेलं आहे. आम्ही 1 रुपया घेत नाही. आतापर्यंत 100 कार्यक्रम आम्ही घेतले. आम्ही कुठल्याही कार्यक्रमाची फीस ठेवलेली नाही. उलटे 200 एनजीओना आम्ही 10,000 रुपये पर मंथ प्रमाणे आम्ही दर महिन्याला 10 एनजीओना मदत करतोच. आणि हा आमचा संकल्प आहे. ज्या गरजू एनजीओ आहेत, आता बघा हा डिफरन्स बघा, मोठ्या एनजीओना त्याची किंमत नाहीये, पण छोट्या एनजीओना खूप किंमत आहे. त्यांना रिकॉग्निशन पाहिजे. आम्ही माता जिजाऊ, विवेकानंदजी पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, ह्या सगळ्या ह्याच्यानी सगळ्यांना त्या त्या फील्ड मधल्या लोकांना एनकरेज करतो, पुरस्कार देतो, पैसे देतो. जिथे व्हॉलेंटियर्स नाही त्यांना व्हॉलेंटियर्स देतो, जिथे फंड्स नाही त्यांना फंड्स द्यायचा प्रयत्न करतो. आणि आता आमच्याकडे CSR पण यायला लागलेत, तर त्या CSR पण आम्ही त्यांना घेऊन देतो. आणि एक तुम्हाला मी नक्की सांगेल सर, अशी एकमेव ही महा एनजीओ फेडरेशन असेल की जिथे आलेले डोनेशन 90% आम्ही सांगतो की डायरेक्ट द्या, आम्ही घेत नाही. आमचं तर 8 महिने अकाउंट सुद्धा नव्हतं, पण नंतर आमच्या लक्षात आलं की ट्रस्ट आहे, रजिस्टर करायचे ATG आणि बाकीचे 12A साठी आपल्याला अकाउंट लागेल, नाही तर माझी ती पण इच्छा नव्हती. सर, अनेक वेळेला एनजीओ स्थापन होतात किंवा ट्रस्ट स्थापन होतात, काहीतरी उद्दिष्ट घेऊन या सगळ्या ट्रस्ट आणि संस्था स्थापन होतात किंवा एनजीओ स्थापन होतात. तुम्ही ज्या वेळेला या संस्थेची निर्मिती केली, एनजीओची निर्मिती केली, स्थापना केली, त्यावेळेला असा कोणता मुख्य उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की जो डोळ्यासमोर होता? उद्दिष्ट हाच होता मी तुम्हाला आता जो सांगितला की काम करणारी एनजीओना फंड्स मिळत नव्हते आणि ज्यांना फक्त पेपरवर दाखवायचं होतं अशा अनेक एनजीओ, मी आज हे बोलतोय सगळ्यांसमोर, अशा अनेक एनजीओ आहेत. आम्हालाही काय ऑफर आलेले आहेत की आम्ही तुम्हाला देतो, आम्हाला काही बायबॅक द्या आणि तुमच्या ह्याच्यात एंट्री करा. आम्हाला आमचं अध्यात्माशी जुडलेलं असल्यामुळे आम्ही असले काही प्रकार करत नाही, कोणाला असं एंटरटेन करत नाही. आणि जेव्हा माझी भेट मोहन भागवतजींशी झाली होती तर त्यांनी एक वाक्य मला सांगितलं होतं की ही कल्पना भारतात तुमची पहिलीच आहे. बरोबर. पण ह्या पुस्तकात त्यांनी न बघता सांगितलं की अशा काही एनजीओ आहेत की ज्या तुमच्याकडून फक्त पेपरवर फायदा घेण्यासाठी आलेल्या आहेत, त्या आधी कमी करा, कारण एनजीओ खूप बदनाम आहे. त्याच्यानंतर सर 3 महिन्यात आम्ही 350 एनजीओ कमी केल्या आणि परत एकदा सगळ्यांचं ऑडिट करून आता आमच्याकडे ज्या एनजीओ आहेत त्या फक्त आणि फक्त काम करतात आणि चांगलं काम करतात. नक्की. सर, स्वयंसेवी संस्थांचं जे सरकार असतं ते सरकार आणि समाजातलं जे स्थान आहे ते स्थान, याबद्दल काय सांगाल? सर, याबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो. खूप काम
सगळे एनजीओ करतायत आणि त्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हटली जाते. आणि समाजातले चार पिलर जर आपण पकडले, मुख्य पिलर म्हणजे लोकशाहीचे पिलर आपण म्हणूया, एक न्याय देवता आहे, एक गव्हर्नमेंट आहे, एक मीडिया आहे, आणि मला असं वाटतं की चौथा पिलर हा सामाजिक संस्था आहे. कारण तो तेवढंच झपाटलेला आहे, तो तेच काम करतोय जे आपल्या लोकशाहीला आणि भारताला पाहिजे. आज तुम्ही बघा, प्रत्येक, नाही तर आज मला सांगा, इतके वृद्धाश्रम आहे, इतके स्पेशल चाइल्ड होम आहे, हे कोण चालवतं? गव्हर्नमेंट थोडी सगळे चालवतं, एनजीओ चालवतात. फ्री स्कूल्स किती आहेत एनजीओच्या? असंख्य मोठ्या प्रमाणावर हे काम आहे. तुम्ही आत्ताच ऐकलं असेल की 8-8 लाख लोकांचं एनजीओ म्हणून रजिस्ट्रेशन झालंय. आता तो भाग वेगळा की मी सांगितलं तसं पेपरवर खूप आहे. तर आम्हाला अपेक्षा हीच आहे सर. आत्ता पण आम्ही कोरोनामध्ये खूप काम केलं, परंतु कुठेही रिकग्निशन नाही. एनजीओला, माझ्या सगळ्या एनजीओना आहे ना, काही नकोय, फक्त तुम्ही पाठीवर थाप द्या, एवढीच अपेक्षा आहे. आम्ही पैसे मागत नाही, आम्ही व्हॉलेंटियर मागत नाही, आम्ही गव्हर्नमेंटचा सपोर्ट मागत नाही. परंतु जसं आपण थाळ्या वाजून पोलिसांचं, डॉक्टरांचं, नर्सेसचं, ते तर आहेच, म्हणजे त्यांना आम्ही देवता मानतो, पण एक चौथा पिलर सुटलाय सर, ती सामाजिक संस्था आहे. नक्कीच सर. कोरोनाबद्दल आता तुम्ही उल्लेख केला बोलता बोलता, आणि खूप महाफेडरेशनचं काम आहे आता, महाएनजीओ फेडरेशनचं, या कोरोनाच्या काळामध्ये. तर ते नेमकं काम काय आहे? आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना, पण ते लोकांपर्यंत पोहोचू दे असं मला वाटतं. तर काय त्याच्याबद्दल सांगता येईल? सर, कोरोनाची जेव्हा संकट आपल्या देशावर आलं आणि देशात महाराष्ट्रावर खूप मोठ्या प्रमाणावर स्प्रेड झालं, जसं मुंबई आणि पुणे अजूनही त्याच्यातून आपण निघत नाहीये, तर अशा वेळी आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. सगळे लोक घरी बसतात, आपण घरी बसून कामाचं नाही, आपण उतरलं पाहिजे. बरोबर. कोणाला तरी रिस्क घ्यावी लागते, आणि ती आम्ही घेतली. आणि आम्ही जवळजवळ 2 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्षरित्या आम्ही पोहोचलेलो आहे सर. आज आम्ही 60 दिवस कंटिन्युअस 1000 लोकांना जेवण देत होतो. जसं आपल्याला माहिती आहे की जी गरजू लोक होती, जी रोजंदारीवर काम करायची लोक होती, जी कन्स्ट्रक्शन साइट्सवर काम करणारी लोक होती, जी स्लम मध्ये राहत होती, जी धुण्या भांड्याला बाहेर जायची, हमालीला बाहेर जायची, अशा लोकांचे खूप हाल झालेत. तर ते सगळे हे करण्यासाठी आम्ही पहिलं पाऊल उचललं आणि आम्ही त्याची सुरुवात केली. आमच्याकडे फंड्स नव्हते, पण आमचं आधीपासून असंच आहे की मी कधी, सर आज मी सांगतो की मी कधीच अपील केलेलं नाही कोणाला. बरोबर बरोबर. माझं काम बघून मला ज्यांचा फोन आला, मी त्यांना कन्व्हिन्स केलं की अशा आपल्याकडे आहेत. मी स्वतःहून अजूनपर्यंत 1 रुपयाचं डोनेशन अजून आम्ही कोणाकडे मागितलं नाही. कारण गुरुजींनी, आमच्या परमपूज्य गुरुदेवांनी सांगितलं, तुमचं काम करत राहा, लोक बघत असतात, आणि त्यांना एकदा विश्वास मिळाला की ते तुमच्याकडे येतील. आणि तसाच अनुभव आता आम्हाला कोरोनामध्ये आला. आम्ही जवळजवळ एक फॅमिली होम किट बनवलं 700 रुपयाचं, ज्याच्यामध्ये 21 दिवस एक फॅमिली त्याच्यात जेवण बनवून ती राहू शकते. कारण लॉकडाऊन होतं, संपूर्ण लॉकडाऊन होतं, बाहेर यायची व्यवस्था नव्हती, म्हणून आम्ही ते सुरू केलं. आणि त्याच्यानंतर ते सगळ्यांनी सुरू केलं. तर 20,000 फॅमिलीला आम्ही ते होम किट दिलं, फॅमिली होम किट नाव दिलं आम्ही त्याला. आणि ते 10,000 आम्ही जवळजवळ पुणे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पण केलं. त्याचं कारण सांगतो, कारण आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच एनजीओ, त्यावेळी फ्लो खूप होता कामाचा. एप्रिलमध्ये खूप लोक आली, सगळ्यांनी काम केलं, काही लोक मे मध्ये आली, पण ती डबल टिबल एकाच व्यक्तीला जायला लागला. म्हणून मग आम्ही कॉर्पोरेशनकडे गेलो की म्हटलं तुमच्याकडे काय? तर त्यांच्याकडे 60,000 लोकांची लिस्ट होती. ते म्हटले हे आमचं सगळं सर्टिफाईड आहे. तर म्हटलं 10,000 लोकांची जबाबदारी आमची. आम्ही स्वतः कंटेनमेंट झोन मध्ये जाऊन ते वाटलेलं आहे. आमचे काही कार्यकर्त्यांचं नाव मी इथे स्पेशली घेईल. शशांक ओंबासे, ज्याला कोरोना झाला, 7 दिवस आम्ही घरातच आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन बरा झाला, 8व्या दिवशी परत फील्डवर गेला. तर असे लोकांमुळे हे काम शक्य होऊ शकलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही कंटेनमेंट झोन मध्ये सुद्धा गेलो, सगळीकडे गेलो, कारण की आम्हाला खात्री होती की झालं तर झालं, एकदा सगळ्यांनाच होणार आहे हे आम्हाला तेव्हाही माहिती होतं. आम्ही जे सगळं बघत होतो, तर म्हटलं आपण घाबरायचं नाही, आपण ह्याला फेस करायचं. आता जे आपण बोलतोय सगळे, तेव्हा आम्ही ते 25 मार्च मध्ये हे सगळं सुरू केलं आणि आम्ही खूप याच्यामध्ये काम केलं. मग त्याच्यानंतर जशा रिक्वायरमेंट आमच्या समोर येत गेल्या, आम्ही तसं पुढे जायला लागलो. जसं PMPML बसेस आपल्याला माहिती आहे, त्यांचे ड्रायव्हर, कंडक्टर हे फ्री सर्व्हिसेस चालू होते, अत्यावश्यक सेवा चालू होत्या, परंतु त्यांचं खायची व्यवस्था काही नव्हती, कारण सगळं बंद होतं. मग आम्ही सुहानाशी कॉन्टॅक्ट केला,
त्यांच्याकडून थोडंसं डिस्काउंट घेऊन रेडी टू इट पॅकेट्स आम्ही केले आणि जवळजवळ 15,000 पॅकेट्स आम्ही सगळीकडे वाटले ते, की ज्यांना ही व्यवस्था नाहीये. आता पोलीस लोक फक्त गरम पाणी टाकलं की ते घेऊ शकतात. डॉक्टर्सला दिले, नर्सेसला दिलं, जिथे जेवण बनवणं शक्य नाहीये, टिफिन येणं शक्य नाहीये, त्यांना आम्ही ते प्रोव्हाइड केलं. असेच आम्ही सुहानाचे अजून 10,000 पॅकेट्स घेतले, अजून 10,000 पॅकेट्स आम्ही ते वाटले. त्याच्यानंतर आमच्याकडे लक्षात आलं की मास्क तेव्हा खूप गरज होती, तर आमच्या काही एनजीओनी घरात मास्क बनवायला सुरुवात केली. तर म्हटलं आपण यांच्याकडूनच घ्यायला पाहिजे. मग तिथून आम्ही खरेदी करून 25,000 मास्क आम्ही त्याच्यात वाटले. त्याच्यानंतर लक्षात आलं की पोलिसांना ते फेस शिल्ड मास्क देणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही ते मग फेस शिल्ड मास्कवर नंतर आमचं फोकस केला आणि ते सुद्धा आम्ही वाटलं. आता आमचं सर आम्ही आयुष मंत्रालयाच्या नियमावलीप्रमाणे एक सुंदर काढा तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आयुष मंत्रालयाने जे जे पदार्थ सांगितले ते सगळे करून आमच्या एका एनजीओ बरोबर टायअप करून ते आम्ही जवळजवळ आज 15,000 फॅमिलींना आम्ही वाटले ते. आणि ते 15,000 फॅमिलींपर्यंत तो काढा पोहोचलाय. खूप सुंदर त्याचा रिझल्ट आहे आणि तो सुद्धा आम्ही आमचं आत्ता काम, आणि आमचं काम थांबलेलं नाही, आम्ही अजूनही याच्यामध्ये आम्ही आमचं काम करतोय. नंतर लक्षात आलं हॉस्पिटल्सला काही ठिकाणी पीपी किटची गरज आहे, तर आम्ही 650 पीपी किट सुद्धा आम्ही आमच्यातर्फे तिथे वाटले. अशा पद्धतीने आम्ही खूप काम केलं. म्हणजे जेवढं जसं जसं समोर येईल, आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जवळजवळ 3 लाख लोकांना आम्ही मदत केली. आणि ही फक्त पुण्यात नाही, 20 जिल्ह्यांमध्ये आम्ही 100 एनजीओना बरोबर घेऊन हे सगळं पुढे केलं सर. नक्कीच. सामाजिक कार्यातील योगदान याविषयी आपण चर्चा करतोय आणि शेखर मुंदडा आपल्याला त्यांचं जे सगळं कार्य आहे त्यांच्या संस्थेचं आणि त्याचबरोबर एनजीओकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातलं जे काही योगदानाचा भाग आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय. मला अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शेखर मुंदडा साहेब आपल्यासोबत आहेत आणि सामाजिक कार्य जे त्यांचं आहे त्याच्याविषयी आपण माहिती करून घेतोय. सर, खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते किंवा यश मिळतं तेव्हा प्रत्येकानं ते ऐकायचं असतं की त्याच्या पाठीमागे काय रहस्य असतं. कारण कदाचित असं होतं की समोरचा जो ऐकणारा माणूस आहे तो त्यातनं प्रेरित होईल, त्याला प्रेरणा मिळेल आणि तो कदाचित पुढे जाऊन सामाजिक कार्यामध्ये उतरण्याचा सुद्धा विचार करेल, किंवा रादर आत्ता जे विचार करतायत सामाजिक कार्यात उतरण्याचा त्यांना सुद्धा ते जर रहस्य कळालं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. तर काय आहे तुमच्या यशाचं रहस्य? नक्की सर, म्हणजे हा मला असं वाटतं की आजच्या इंटरव्ह्यूचा खूप महत्वाचा प्रश्न असेल, कारण मी 20 वर्ष झाले समाजकार्य करतोय आणि हे माझं बनवलेलं आहे. म्हणजे मी जे आता सांगणार आहे हे संपूर्णपणे माझं बनवलेलं स्ट्रक्चर आहे. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेल. एक 10T, 10T. एक टॅलेंट, कारण तुमच्याकडं टॅलेंट आयडियाच पाहिजे. बरं. दुसरं थर्स्ट, म्हणजे त्याची तुम्हाला गरज वाटली पाहिजे, त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं टाइम, तुम्हाला टाइम दिला पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही टास्क किंवा टार्गेट, ह्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तरी तुमचं फेल्युअर होऊ शकतं. हे सगळं मी बनवलेलं आहे. टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक हे सगळं वापरणं गरजेचं आहे. जसं आता कोरोना झालं तर आम्ही सगळं संपूर्ण आमच्या मीटिंग व्हर्च्युअल आमच्या चालू आहेत, तर टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर ट्रेजर शिवाय आपण जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही फंड रेझिंगचं काय करणार आहात, प्रायव्हेट असेल, डोनर्स असतील, CSR असेल, गव्हर्नमेंट सपोर्ट असेल, ट्रेजर शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर ट्रस्ट, विश्वास, तुम्हाला हे सगळं एनजीओ साठी खूप महत्वाचं आहे सर. विश्वास तुमचा जर नसेल एकमेकांवर तरी हे जाऊ शकत नाही. ट्रान्सपरन्सी, जर पारदर्शकता नसेल तरी तुम्ही फेल्युअर व्हायचे खूप मोठे चान्सेस आहेत. आणि टीमवर्क, 9, टीमवर्क नसेल, हे सगळं केलं आणि टीमवर्क नसेल तरी तुमचे चान्सेस बिघडायचे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे थँकफुलनेस, कृतज्ञता. तर आज पण आमचे जे काही डोनर आहेत तर काही नावं मी घेऊ इच्छितो की ज्यांच्यामुळे ह्या गोष्टीला मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. असे काही नावं मी जस्ट कृतज्ञता म्हणून मी व्यक्त करतो. ते एक आहेत आनंद जैन, फेरेरो रॉशर कंपनी, मित्सुबिशी, CL राठी आमचे, पियुषजी राठी, योगेश बजाज, उमेश दुगानी, राजेंद्रजी तापडिया, भूषणजी गुजराती,
तेजस ठक्कर, मिस्टर मीरचंदानीजी, प्रसादजी बाफना, श्री अतुल गोतसुर्वेजी यांच्याबद्दल सांगेल. हे राजदूत आहेत सर नॉर्थ कोरियाचे. अच्छा. हा, आणि ते जेव्हा आमच्या कॉलवर आले आणि त्यांनी हे सगळं जेव्हा बघितलं तर त्यांनी पण आम्हाला डोनेशन पाठवलं. वा. म्हणजे असं सगळं यांची कृतज्ञता मी व्यक्त करेल. आणि सर 4 पिलर आहेत कुठल्याही एनजीओचे. एक आहे फंड, गव्हर्नमेंट सपोर्ट, तिसरं आहे त्याच्यानंतर फंड्स आणि व्हॉलेंटियर्स, आणि मी एक जोडलेलं आहे अध्यात्म. कारण जोपर्यंत अध्यात्म येत नाही तोपर्यंत हे आम्ही करू शकलो नसतो. आणि शेवटची 3 गोष्ट, क्लॅरिटी इन माइंड, प्युरिटी इन हार्ट आणि सिन्सिअरिटी इन ऍक्शन. क्या बात. वा. नक्की सर, अगदीच आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आता एनजीओची जी पुढची वाटचाल आहे, कारण इथपर्यंतचा टप्पा तर गाठलेला आहे, एवढं यश मिळालेलं आहे, आता इथून पुढचा प्रवास खरं तर जास्त खडतर असणार आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल? कशी असणार आहे पुढची वाटचाल? पुढची वाटचाल सर, काही गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत. कारण आता आमच्याकडे स्ट्रेंथ आहे, 1500 एनजीओ आहेत, अजूनही एनजीओ जुडत आहेत. तर आम्ही एक ई-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म बनवतोय. आम्हाला प्रत्येक वेळी जा, फंड्स मागा, फंड्स आले तर आमच्या कल्पना साकार होतात, नाही तर होत नाही. म्हणून आमच्याच लोकांचे प्रोडक्ट आम्ही महाराष्ट्रभर मार्केटिंग करणार आहे महा एनजीओच्या मार्फत. जसं लिज्जत पापडचं उदाहरण आहे. जसं आता आम्ही 2 प्रोडक्ट ऑलरेडी घेतले, मास्क जे आमचे एनजीओ बनवतात आणि काढा, असे अनेक प्रोडक्ट ज्या एनजीओ बनवतात त्यांना मार्केट उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यात त्यांनाही जो बनवेल त्यालाही फायदा, आम्ही काहीतरी पर्सेंटेज घेणार आणि समोरच्या एनजीओ ज्या आमच्या आहेत त्या विकणार, त्यांना पण डिस्ट्रीब्युशन कॉस्ट मिळणार. ह्याच्यातून ते करायचं. दुसरं, आम्ही 1 लाख लोकांना रोजगार द्यायचा संकल्प घेतलेला आहे सर, आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. फक्त त्याच्यात काही अडचणी आहेत तर त्या गव्हर्नमेंटशी बोलून आम्ही पूर्ण करणार आहेत. 20 जिल्ह्यांमध्ये 510 गावांमध्ये आपलं काम सुरू झालेलं आहे. क्या बात. हो, काम सुरू झालेलं आहे. 1 लाख लोकांना रोजगार, आणि त्या 1 लाख लोकांची अमाऊंट ऐकाल तुम्ही तर 450 करोडचा रेव्हेन्यू त्यांना जाईल, ज्या रोजगार हमी. आणि 150च्या वर प्रोजेक्ट आहेत सर, कधी लक्ष दिले गेलेलं नाही, आणि लोकल लोकांना ते नको असतं सर. नक्की 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 सर, खूप छान कार्य आणि खूप छान माहिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे. खरंच सामाजिक कार्य करत असताना अनेक गोष्टींचं भान बाळगणं आणि त्याच भानावर आधारित आपलं कार्य हे टार्गेट असणं, फोकस्ड असणं हे किती महत्वाचं असतं आणि त्यातून किती मोठं यश आपल्याला मिळू शकतं हे आपण आता शेखर मुंदडा यांच्याकडून ऐकलेलं आहे. शेखर मुंदडा यांच्याशी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, संपर्क करायचा असेल, सामाजिक कार्याविषयी असेल किंवा कुठल्याही अडीअडचणीविषयी असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती नंबर्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, तुमची माहिती त्यांना देऊ शकता, त्यांची भेट तुम्ही घेऊ शकता, आणि जे काही तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये इच्छा असेल किंवा तुम्हाला अपेक्षित असेल ते तुम्ही त्यांच्याकडून निश्चितपणानं करून घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद सर. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.